हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण थेरम नंबर 4.2 आणि 4.3 कंप्लीट करतोय आजच्या लेक्चरमध्ये. तर काय म्हटलेलं आहे, द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे आपल्याला अशा दोन लाईन्स घ्यायच्या ज्या ओरिजिन मधून पास होतात आणि तुम्हाला माहितीये की कोणत्या लाईन असतात की ज्या ओरिजिन मधून पास होतात, ज्या लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट नसतो ती लाईन कशामधून पास होते, ओरिजिन मधून. बरोबर. म्हणजेच यामध्ये जर मी दोन लाईन्स कन्सिडर केलेल्या आहे, एक्स डॅश, त्यानंतर इथे घेतो आहे वाय डॅश आणि इथे ओरिजिन. आणि समजा एक लाईन घेतो आहे ज्या लाईनचे इक्वेशन आहे a1x प्लस b1y इज इक्वल्स टू 0 आणि दुसरी लाईन घेतो आहे ज्याचं इक्वेशन आहे a2x प्लस b2y प्लस इज इक्वल्स टू 0. म्हणजे या दोन्हीही इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म म्हणजे C1 आणि C2 प्रेझेंट नाही. मग अशा लाईन कशामधून पास झाल्या आहे, ओरिजिन मधून. आणि मग या दोन लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे आणि ते कंबाईन इक्वेशन काय असेल तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ होमोजिनियस इक्वेशन? समजा जर मी इथे इक्वेशन घेतोय ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर या पद्धतीचं इक्वेशन घेतलेलं आहे. कोणतं इक्वेशन घेतलेलं आहे? ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर असं इक्वेशन घेतलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, या पहिल्या टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर किती आहे, 2. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये परत व्हेरिएबल कोण आहे, y, त्याचा पॉवर किती आहे, 2. म्हणजेच या इक्वेशन मध्ये ज्या कोणत्या टर्म आलेल्या आहे त्या टर्मची डिग्री म्हणजे पॉवर हा 2 आहे, म्हणजे सारखा आहे. ज्यावेळेस दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सारखी असते त्याला आपण म्हणतोय होमोजिनियस इक्वेशन. त्याला काय म्हणतो आहे, होमोजिनियस इक्वेशन. मग आता यामध्ये जर आपण दोन व्हेरिएबल यूज केलेले आहे एक्स आणि वाय, तर या दोन्हीही व्हेरिएबल मध्ये पहा तुम्हाला काय दिसतंय. पहिल्या टर्म मध्ये x चा पॉवर 2 आहे, y चा पॉवर दुसऱ्या टर्म मध्ये 2 आहे. म्हणजे व्हेरिएबलची म्हणजे प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे या पहिल्या टर्मची डिग्री आणि दुसऱ्या टर्मची डिग्री सारखी आहे. बरोबर. म्हणजेच ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सारखी असते त्या इक्वेशनला आपण होमोजिनियस इक्वेशन असं म्हणतो आहे. आता समजा जर मी असं घेतोय ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 अशा पद्धतीचं इक्वेशन दिलेलं आहे. आता हे होमोजिनियस इक्वेशन आहे काय? ओके. तर पहिल्या टर्म मध्ये व्हेरिएबल x त्याचा पॉवर किती आहे, 2. म्हणजे डिग्री झाली 2. बरोबर. दुसऱ्या टर्म मध्ये या x चा पॉवर 1, y चा पॉवर 1. बरोबर. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ऍडिशन. तर या टर्मची डिग्री झालेली आहे 2, परत या टर्मची काय डिग्री झालेली आहे 2. त्यानंतर इथे y ची डिग्री किती, y चा पॉवर किती आहे 2, म्हणजेच या टर्मची डिग्री झालेली आहे परत 2. म्हणजे याचा अर्थ या इक्वेशन मध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे. ती किती असू शकते, 2 असेल, 1 असेल, 3 असेल, 4 असेल. बरोबर. तर ते होमोजिनियस इक्वेशन असते. मग या होमोजिनियस इक्वेशनचं एक पर्टिक्युलर नाव होते आहे. या इक्वेशन मध्ये दोन पद्धतीचे व्हेरिएबल यूज केले म्हणून 2 व्हेरिएबल्स हा वर्ड यूज करतोय. या होमोजिनियस इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे म्हणून याला आपण सेकंड डिग्री किंवा डिग्री 2 इन एक्स अँड वाय असं म्हटलेलं आहे. क्लिअर. अँड नाउ प्रूफ अगदी सिंपल आहे. आपल्याला अशा दोन लाईन कन्सिडर करायच्या आहेत ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत. कन्सिडर द लाईन्स, कन्सिडर द two lines passing through origin R. Consider the two lines passing through the origin R. कुठल्या दोन लाईन्स घेतो आहे,
a1x plus b1y is equals to 0 and a2x plus b2y plus is equals to 0. अशा दोन लाईन्स आपण घेतलेल्या आहे ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या आहे. आता याचा आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे. सो कंबाईन इक्वेशन इज व्हॉट? कंबाईन इक्वेशन इज, तुम्हाला माहिती आहे कंबाईन इक्वेशन जर करायचं असेल तर या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे a1x plus b1y into a2x plus b2y is equals to 0. Then a1 into a2 म्हणजे a1 a2x square plus a1 b2 into xy plus a2 b1 xy plus b1 b2 y square is equals to 0. So a1 a2 into x square plus यामधून जर आपण xy कॉमन काढला तर a1 b2 plus a2 b1 आणि प्लस b1 b2 into y square is equals to 0. आता या पद्धतीचं आपल्याला एक इक्वेशन भेटलेलं आहे. यामध्ये हे झाला कोएफिशियंट, हा झाला कोएफिशियंट आणि हा सुद्धा कोएफिशियंट झालेला आहे. ओके, सपोज और पुट a1 a2 is equals to a. त्यानंतर a1 b2 plus a2 b1 is equals to twice h and b1 b2 is equals to b. And therefore this equation become काय बनेल तर ax square plus twice hxy plus by square is equals to 0 and this is the homogeneous equation of second degree in x and y. म्हणजे याचा अर्थ आपण जर अशा दोन लाईन घेतलेल्या आहेत ज्या ओरिजिन मधून पास होतात आणि त्यांचं जर कंबाईन इक्वेशन घेतलं तर काय भेटतं आपल्याला? होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, म्हणजे डिग्री 2 इन एक्स अँड वाय. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. दिस इज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. दिस शो दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन is a homogeneous equation of second degree in x and y. Clear? तर या पद्धतीचं तुम्हाला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय होमोजेनियस इक्वेशन हे तुम्हाला माहिती झालं की ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सारखी असते त्याला आपण होमोजेनियस इक्वेशन म्हणतो. ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री 2 आलेली असेल त्याला आपण सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन. किती व्हेरिएबल यूज केलेले आहेत त्यावरती ते डिपेंड आहे. जर दोन व्हेरिएबल यूज केले तर त्या व्हेरिएबलचं नाव घेतो आहे इन एक्स अँड वाय. क्लिअर? आपण इथे हा थेरम कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर थेरम नंबर 4.3 आपल्याला कंप्लीट करायचं आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता थेरम नंबर 4.3 मध्ये काय म्हटलेलं आहे? होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री इन एक्स अँड वाय that is ax square plus 2hxy plus by square is equals to 0 represents a pair of straight line passing through the origin. म्हणजे तुम्हाला जर होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय जर दिलेला असेल तर तो काय रिप्रेझेंट करतो? तर अशा दोन लाईन रिप्रेझेंट करतो की ज्या लाईन ओरिजिन मधून पास झालेल्या आहे. परंतु त्यासाठी कंडिशन आहे h square minus ab is greater than or equals to 0. कारण प्रत्येकच होमोजेनियस इक्वेशन हे काही रिप्रेझेंट करणार नाही. कारण x square plus y square is equals to 0 हे जर मी इक्वेशन घेतलं तर आता हे इक्वेशन काय झालेलं आहे? होमोजेनियस इक्वेशन झालेलं आहे ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. But this equation does not represents the pair of straight line which passing through the origin. ओके, म्हणजेच इथे आपल्याला आता काय करायचं आहे तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y ax square plus 2hxy plus by square is equals to 0 represents a pair of lines passing through origin if h square minus ab is greater than or equals to 0. Now proof. Very simple. तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन दिलेला आहे. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y is, consider homogeneous equation of degree 2 in x and y is
ax square plus twice hxy plus by square is equals to 0. ओके, आता यामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला हे होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे कशामध्ये, इन एक्स अँड वाय मध्ये, ज्याची डिग्री किती आहे, 2 आहे. कारण प्रत्येक टर्म मध्ये ऑब्झर्व करा, प्रत्येक टर्मचा पॉवर हाफ 2 येतो आणि म्हणून याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय म्हणतोय. ओके, कन्सिडर टू केसेस, कन्सिडर टू केसेस. यामध्ये दोन केसेस आपण कन्सिडर करतो. एक तर व्हॅल्यू b इज इक्वल टू 0 घेतो आणि दुसरी b इज नॉट इक्वल टू 0 घेतो. आणि ह्या ज्या दोन कंडिशन आहे, ह्या कंडिशन सफिशियंट आहे हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी. सो these two cases are exhaustive. These two cases are exhaustive. कारण आपण these two cases are exhaustive. बरोबर, कारण काय झालं की ह्या ज्या दोन केसेस आपण घेतोय, b इज इक्वल टू 0 आणि b इज नॉट इक्वल टू 0, ह्या सफिशियंट आहे, हा परिपूर्ण आहे त्या थेरमला प्रूव्ह करण्यासाठी. ओके, आणि म्हणून आपण इथे दोन कंडिशन्स घेतलेल्या आहे. एक कंडिशन घेतलेली आहे की b इज इक्वल टू 0 आणि दुसरी कंडिशन घेतलेली आहे b इज नॉट इक्वल टू 0. मग केस 1 मध्ये मी काय म्हणतो आहे, केस 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, इफ b इज इक्वल टू 0. आता b इज इक्वल टू 0 जर म्हटलेलं असेल तर हे इक्वेशन फर्स्ट काय बनेल, b च्या जागेवरती मी काय घेतलं 0, तर ही टर्म झालेली आहे 0. बरोबर, देन द if b is equals to 0 then equation first become equation first काय बनेल तर ax square plus 2hxy by square म्हणजे b ची व्हॅल्यू 0 म्हणजे ही टर्म झालेली आहे 0 म्हणजे is equals to 0. आता या दोघांमधून काय कॉमन निघतोय तर x म्हणजे ax plus twice hy is equals to 0. आता एक तर x is equals to 0 असेल, दुसरं झालेलं आहे ax plus twice hy is equals to 0. आता यामध्ये दोन लाईन्स तुम्हाला दिसतात की ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत. बरोबर, बरोबर आहे ना. इट रिप्रेझेंट्स दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स, इथे आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, which is the combined equation of the two lines. हे जे आहे हे मी लिहायच्या आधी काय करतो आहे, हे जे इक्वेशन मिळालेलं आहे हे इक्वेशन काय झालेलं आहे, which is the combined equation of two lines. हे झालेलं आहे कंबाईन्ड इक्वेशन्स. कोणत्या दोन लाईन्स आहे तर एक आहे x is equals to 0 आणि दुसरा आहे ax plus twice hy is equals to 0. मग x is equals to 0 ही सुद्धा ओरिजिन मधून पास होते कारण इट इज द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस. आणि दुसरं यामध्ये प्रेझेंट कोण नाही आहे, कॉन्स्टंट टर्म, सो इट इज आल्सो पासिंग थ्रू द ओरिजिन. सो वी ऑब्झर्व that these lines passing through origin. ह्या लाईन ओरिजिन मधून पास झालेल्या आहे असं आपण म्हणतो आहे. क्लिअर, तर हे झालेलं आहे केस नंबर फर्स्ट बद्दल. आपण आता घेतोय केस नंबर 2. केस 2, इफ b is not equals to 0. जर b ची व्हॅल्यू 0 नाही तर याचा अर्थ b ला आपण या टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो. सो मल्टिप्लाइंग टू इक्वेशन फर्स्ट बाय b. या इक्वेशन फर्स्ट ला मी थ्रो काय करतोय, b ने मल्टिप्लाय करतो. सो काय झालेलं आहे, abx square plus twice hbxy प्लस by square b square y square आणि is equals to 0. आता यामध्ये ही टर्म दिसते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, म्हणजेच b square y square plus twice hx into by. ओके, आणि प्लस is equals to ही टर्म तुम्ही तिकडे ट्रान्सफर केली म्हणजे मायनस abx square. आता इथे जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला थर्ड टर्म काढता येईल. थर्ड टर्म काय असेल तर तुम्ही इथे विचार करा,
बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आलेला आहे, इथे 2 आहे. तर फॉर्म्युला काय असतो, परफेक्ट स्क्वेअर जर बनवायचा असेल तर इथे झालेला आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तुम्हाला ह्या दोन टर्म माहिती आहे, म्हणजे इथे ए चा स्क्वेअर झालेला आहे, ह्या 2 ला सोडून द्या, इथे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे, फक्त राहिलेलं कोण आहे, एच स्क्वेअर, म्हणजे हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ बी वाय, दॅट इज 2 गेट कॅन्सल, एच एक्स आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला जर इथे कंप्लीट स्क्वेअर मेथड बनवायचं आहे, म्हणजेच टू मेक लेफ्ट हँड साइड as a complete square, then to make a left hand side as a complete square, then add काय ऍड करावं लागेल आपल्याला, दॅट इज एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर, कारण हाफ इंटू थर्ड टर्म म्हणजेच काय झालं, हाफ इंटू by चा कोएफिशियंट म्हणजे ट्वाइस एच एक्स आणि त्याचा होल स्क्वेअर, टू गेट कॅन्सल, म्हणजेच काय झालं, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स वी गेट. जर लेफ्ट हँड साइडला परफेक्ट स्क्वेअर मध्ये बनवायचं असेल तर थर्ड टर्म आपण ऍड करतो आहे दोन्ही साइड मध्ये, म्हणजेच काय झालं, बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स बी वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर. आता यामध्ये काय होतोय, इथून एवढी टर्म जी आहे याला आपण लिहितो आहे एच एक्स प्लस बी वाय चा होल स्क्वेअर. चालेल, करून पाहायचं, एक्सपान्शन हे होतं. आणि इथून जर आपण एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर एच स्क्वेअर मायनस ए बी झालेला आहे, बरोबर. आता ही टर्म जर इकडे ट्रान्सफर केली तर एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर मायनस एच एक्स प्लस बी वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 झालेला आहे. येस, आणि असं जर असेल तर एक वेळेस दोघांची ऍडिशन आणि एक वेळेस दोघांची सबट्रॅक्शन होते. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, लक्ष द्या व्यवस्थित. याला आपण कसं लिहू शकतो, रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स चा होल स्क्वेअर मायनस एच एक्स प्लस बी वाय चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. चालेल, म्हणजे हा झाला, याला मी रूट मध्ये टाकला आणि त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे शेवटी हीच टर्म भेटलेली आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन. सो रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी प्लस इंटू एक्स प्लस एच एक्स प्लस बी वाय आणि सेकंड याच्यामध्ये रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स मायनस एच एक्स मायनस बी वाय इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता याला सिम्प्लिफाय करतो व्यवस्थितपणे. पहा, इथे एक्स जर कॉमन काढला तर मी याला एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स लिहू शकतो, प्लस काय झालेलं आहे बी वाय, ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू काय झालेलं आहे एक्स आणि मायनस बी वाय इज इक्वल टू 0. आता पहा, x चा पॉवर किती आहे 1, y चा पॉवर 1 आहे, म्हणजे इट्स अ लिनियर इक्वेशन. हे काय झालेलं आहे, लिनियर इक्वेशन झालेलं आहे. इथे सुद्धा लिनियर इक्वेशनच तयार झालेलं आहे. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल विच इज द कंबाइंड इक्वेशन. थोडंसं मी एक स्टेप इथे वाढवतो आहे, h प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 और मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स मायनस बी वाय इज इक्वल टू 0. आता हे जे दोन इक्वेशन मिळाले आर दी टू इक्वेशन्स ऑफ द लाईन विच पासिंग थ्रू द ओरिजिन. ह्या दोन इक्वेशन्स तयार झालेल्या आहेत जे ओरिजिन मधून पास झालेले आहेत. आर दी टू इक्वेशन्स ऑफ द लाइन्स passing through origin मधून पास झालेल्या हे इक्वेशन्स आहे, बरोबर. अशा दोन लाईन्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, जर b ची व्हॅल्यू 0 नाही घेतली आपण, म्हणजे b is not equals to 0, then we can write down the equations in the form of if b is not equals to 0, then the equation first
हे जे इक्वेशन फर्स्ट आहे, देन इक्वेशन फर्स्ट वी कॅन राईट डाऊन, वी कॅन राईट द इक्वेशन फर्स्ट, the equation first in the form of y is equals to m1x and y is equals to m2x. या दोन फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. मग आता या इक्वेशन वरून y ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, y is equals to mx म्हणजे y चा कोएफिशियंट 1 बनवायचा, ही टर्म तिकडे ट्रान्सफर करायची. म्हणजे याचा अर्थ इथे m1 ची व्हॅल्यू काय झालेली असेल, लक्षात घ्या, by जागेवर ठेवला, याला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे काय झालं, मायनस, म्हणजे मायनस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b, बरोबर. म्हणजेच इथे झालेला आहे मायनस h स्क्वेअर h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. आणि दुसरं m2 ची व्हॅल्यू काय असेल, and m2 इज इक्वल्स टू, ही टर्म तिकडे ट्रान्सफर केली म्हणजेच मायनस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. कोणता b येणार, तर दॅट इज मायनस b, म्हणजे मायनस मायनस गेट कॅन्सल, ओनली b. ओके, तर अशा पद्धतीचे दोन इक्वेशन्स आपल्याला भेटतात, जे y is equals to m1x आहे, y is equals to m2x आहे. m1 ची व्हॅल्यू आणि m2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे यावरून आपण काय म्हणतो आहे की जर तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन दिलेलं असेल इन x and y, सेकंड डिग्री इन x and y, तर हे काय रिप्रेझेंट करते, तर अशा दोन लाईन ज्या ओरिजिन मधून पास होतात, बरोबर. मग त्यासाठी आपण दोन कंडिशन घेतल्या, एक म्हणजेच b is equals to 0 आणि दुसरी b is not equals to 0. मग b is equals to 0 जर घेतला तर ही टर्म झालेली आहे 0, म्हणजे ax square plus twice hxy is equals to 0. या दोघांमधून x कॉमन काढला तर x into ax plus twice hy is equals to 0. तर ह्या दोन लाईन्स, हे जे अबोव इक्वेशन आहे हे कंबाईन इक्वेशन आहे दोन लाईनचं, x is equals to 0 and ax plus 2hy is equals to 0. x is equals to 0 is the equation of y axis, म्हणजे ओरिजिन मधून पास झालेला आहे. यामध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट नाही, म्हणजे परत ही लाईन ओरिजिन मधून पास झालेली आहे. म्हणजे b is equals to 0 असताना हे इक्वेशन फर्स्ट रिप्रेझेंट करते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आता b is not equals to 0 जर घेतलेला असेल तर मी इक्वेशन फर्स्टला b ने मल्टिप्लाय करतोय. b ने जर मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन्स आपल्याला या पद्धतीने भेटलेलं आहे. मग यामध्ये ही टर्म त्या बाजूला ट्रान्सफर केली आणि लेफ्ट हँड साइडला जर परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, कंप्लीट स्क्वेअर मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, हाफ इनटू कोएफिशियंट ऑफ by. कोएफिशियंट ऑफ by म्हणजे कोण झाला 2hx, म्हणजे हाफ इनटू 2hx आणि त्याचा होल स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर x स्क्वेअर. दोन्ही साइडला आपण h स्क्वेअर x स्क्वेअर ऍड करतो. या टर्मला आपण hx by चा होल स्क्वेअर लिहू शकतो आणि यामधून x स्क्वेअर कॉमन काढलाय, याला इकडे ट्रान्सफर केलं, त्याच्यानंतर इथे याला रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab x आणि होल स्क्वेअर, तर फॉर्म्युला तयार झाला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन, मग हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन दाखवलेलं आहे. तर यामध्ये दोन लाईन्स तयार झाल्या ज्या ओरिजिन मधून पास होतात, कारण या दोन्ही लाईन मध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट नाहीये. म्हणून आपण इथे लिहिला आर द टू इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे याचा अर्थ b is not equals to 0 जर असेल तर आपण या इक्वेशनला y is equals to m1x and y is equals to m2x च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. where m1 is equals to what, तर m1 is equals to काय असेल, तर मायनस कॉमन काढलेला आहे h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b, इथून आपण काढलेला आहे. याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहिलं, y is equals to mx, म्हणजेच हा ट्रान्सफर केला तिकडे आणि हा b ने त्याला डिवाइड केलं, म्हणजे m1 ची व्हॅल्यू भेटली. आता इथे जर आपण y is equals to च्या फॉर्म मध्ये आणलं तर m2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. म्हणजे यावरून असं आपल्याला लक्षात येते की homogeneous equation of second degree in x and y may represents the pair of straight line passing through the origin, but the condition is what,
कंडिशन कोणती आहे तर एच स्क्वेअर मायनस ए बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ही नेहमी ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. मग आता काही केसेस काही रिझल्ट आपण पाहतोय. जसं b इज इक्वल टू 0 जर घेतलेला असेल, पहा दोन रिझल्ट इथंच तयार झाले. रिमार्क मध्ये जे असते ते ऍक्च्युअली थेरम वरूनच आलेलं असते. b ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर तुम्हाला एक इक्वेशन भेटते की जे इक्वेशन ऑफ y ऍक्सिस असेल आणि दुसरं इक्वेशन भेटेल की ज्याचा स्लोप काय असेल. तर लक्ष द्या ax प्लस ट्वाइस hy इज इक्वल टू 0 तो मायनस a बाय b असतो मायनस a अपॉन ट्वाइस h हा झालेला आहे स्लोप. हा काय झालेला आहे स्लोप. म्हणजेच परत लक्षात घ्या if you have given the homogeneous equation of second degree in x and y and if the value of b is equals to 0 then there is a one line which is the equation of y axis and second line whose slope is minus a upon twice h. This is the point in remark. remark मध्ये जे पॉइंट आहे त्याच्यातला एक पॉइंट घेतलेला आहे. दुसरा पॉइंट b ची व्हॅल्यू जर 0 नसेल तर अशा वेळेस आपल्याला दोन लाईन्स भेटलेल्या आहे ज्याचा स्लोप आहे एक मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी आणि दुसरा आहे मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. मग आता यामध्ये ज्या दोन लाईन्स आहे यांच्या स्लोपची ऍडिशन काय असेल तर लक्षात घ्या m1 प्लस m2 म्हणजेच मी या दोघांची ऍडिशन घेतली आहे. ऍडिशन झाली तर मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी यामध्ये बी कॉमन आहे म्हणजेच बी एलसीएम घेतो आहे. ऍडिशन घेतली म्हणजेच मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी बरोबर दिस गेट कॅन्सल्ड म्हणजे मायनस ट्वाइस एच अपॉन बी हा झालेला आहे. जर तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन दिलेला आहे ax square plus twice hxy plus by square is equals to 0 तर it represents a pair of straight line if the value of h square minus ab is greater than or equals to 0 and the sum of their slope ज्या दोन लाईन्स त्याने रिप्रेझेंट केलेल्या आहे त्या लाईनच्या स्लोपची ऍडिशन असते मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि मल्टिप्लिकेशन काय असते तर लक्षात घ्या m1 into m2 म्हणजेच या दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होतं लक्षात घ्या दॅट इज h मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू h मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी बरोबर आहे. b इंटू बी मीन्स बी स्क्वेअर झालेला आहे. त्यानंतर इथे काय झालेलं आहे मायनस एच स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर झालेला आहे. त्याच्यानंतर मायनस हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला कारण a मायनस बी a प्लस बी स्क्वेअर रूट कॅन्सल झाला म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी बरोबर म्हणजे एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस ए बी अपॉन बी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर गेट कॅन्सल्ड ए बी अपॉन बी स्क्वेअर म्हणजेच a अपॉन बी. तर लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिलं जाते त्यावेळेस ज्या दोन लाईन्स येणार त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट हा a अपॉन बी असतो आणि ऍडिशन असते मायनस ट्वाइस एच अपॉन बी. ओके. त्यानंतर यामध्ये तीन कंडिशन्स आपल्याला पाहिजे आहेत. जर का पहिली कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 इट रिप्रेझेंट्स two lines represents two lines passing through origin and they are distinct म्हणजे त्या दोन लाईन वेगवेगळ्या असतात. दुसरं एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल्स टू 0 इथं ग्रेटर दॅन 0 आहे इथे इज इक्वल्स टू 0 आहे. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू जर इज इक्वल्स टू 0 असेल तर रिप्रेझेंट्स टू लाईन्स
passing through origin and they are coincide. ते कसे असेल, एकमेकांवरती लाय झालेले असेल किंवा पॅरलल असेल. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. जर असेल तर इट डज नॉट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजेच तुम्हाला जर होमोजिनियस इक्वेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारलं असेल आयदर द गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तर तुम्हाला ही व्हॅल्यू चेक करावं लागेल. एच स्क्वेअर मायनस ए बी, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू लेस दॅन 0 जर भेटली तर याचा अर्थ त्या होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स राहणार नाहीत. ठीक.